तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ते दोन्हीही कामगार हात जोडून अधिपतीची माफी मागतात, त्याच्या पाया पडतात. त्यांच्या बायकांनी जे काही केलेलं असतं त्याबद्दल त्या दोघांनाही खूप लाज वाटत असते. पण अधिपती त्यांना मोठ्या मनाने माफ करत म्हणतो की जे काही घडलं त्यात तुमची किंवा तुमच्या बायकांची काही चूक नाही. उलट आगीशी खेळणारे तुम्ही दोघेजण वाघ आहात माझे, आणि तुम्ही सुखरूप आहात हे बघूनच मला खूप आनंद झाला आहे. आणि ते ऐकून त्या कामगारांच्या बायका खाली मान घालतात. तर ते दोन्हीही कामगार त्यांच्या बायकांना खूप बोलत असतात. त्यातील एक जण त्याच्या बायकोला म्हणतो की जेव्हा आपला मुलगा आजारी होता तेव्हा त्याच्या दवाखान्याचा सगळा खर्च धाकट्या सरकारांनी केला. मी त्यांना म्हणालो होतो की पगारातून पैसे कापून घ्या, पण त्यांनी नाही घेतले. तर दुसरा जण त्याच्या बायकोला म्हणत असतो की जेव्हा माझी आई आजारी होती ना तेव्हा तिच्या ऑपरेशनचा सगळा खर्च धाकट्या सरकारांनी केला. दिवस रात्र ते माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये बसून होते. कदाचित ती तुझी सासू आहे म्हणून तू हे सगळं विसरून गेली असशील, पण मी विसरलो नाही. जिथे माझा सख्खा भाऊसुद्धा माझ्या मदतीसाठी धावून आला नाही, तिथे सरकार माझ्या मदतीसाठी धावून आले. आणि तुम्ही हे सगळं एवढ्या सहजासहजी कसं विसरलात? आणि त्यांचं असं बोलणं ऐकून त्या बायकांना सुद्धा त्यांनी जे काही केलं असतं त्याबद्दल लाज वाटते. अधिपतींच्या पाया पडून त्यांची माफी मागण्यासाठी पुढे येतात, मात्र अधिपती त्यांना थांबवतात. ते म्हणतात की जे काही घडलं त्यात तुमची काही चूक नाही. तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर त्यांनीसुद्धा असंच केलं असतं. पण आता तुमचे नवरे सुखरूप आहेत ना, मग त्यांना घरी घेऊन जा, त्यांची काळजी घ्या आणि मगच आम्ही तुम्हाला क्षमा करू. आणि ते ऐकून त्या बायकांना, त्या कामगारांना खूप आनंद होतो. त्यानंतर मग ते भुवनेश्वरीची सुद्धा माफी मागतात. तर भुवनेश्वरीसुद्धा त्यांना माफ करते. मात्र ती त्यांना सांगते की पुढच्या वेळी जर अशी चूक केलीत, आमच्या लेकाकडे वाकड्या नजरेने बघितलं तर आम्ही माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि मग त्यानंतर ते लोक तेथून निघून जातात. आणि मग त्यानंतर चंची घरात येते. तिने आणि निखिलने लपून हा सगळा प्रकार बघितलेला असतो. आणि मग त्यानंतर अधिपती अक्षरा त्यांच्या रूममध्ये जातात. तर भुवनेश्वरी चंचीला तिच्यासोबत खोलीमध्ये यायला सांगते, त्यामुळे चंची खूप घाबरते. तर दुसरीकडे अधिपती फॅक्टरीमध्ये आग नेमकी कोणी लावली, काय झालं याचा शोध घेत असतो. मात्र CCTV फुटेजही नसल्यामुळे त्याला हे सगळं नेमकं कोणी केलं ते काही कळत नाही. तितक्यात अक्षरा त्याच्यासाठी चहा घेऊन येते, पण तो खूपच पॅनिक झालेला असतो. अक्षरा त्याच्यासोबत बोलून त्याला समजावत शांत करते. आणि मग ते अधिपतीला सांगते की तुम्ही या सगळ्याची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घ्यायला नको होती, कारण यात तुमची काही चूक नाही आहे. पण अधिपती म्हणतो की मास्तरीनबाई, शेवटी फॅक्टरी आपली आहे ना, त्यामुळे जबाबदारीसुद्धा आपलीच आहे. त्यावर अक्षरा म्हणते की अधिपती, ते सगळं काही खरं आहे, मात्र जे काही घडलं त्यात तुमची काहीच चूक नाही. तुम्ही थोडा विचार करा, जर ते आज कामगार वेळेवर आले नसते तर काय झालं असतं? तुम्ही यापुढे इमोशनली नाही तर प्रॅक्टिकली विचार करत जा, कारण तुमच्या चांगुलपणाचा लोक गैरफायदा घेतात. तर दुसरीकडे भुवनेश्वरी चंचीला विचारत असते की हे सगळं कोणाचं डोकं आहे, आणि ते ऐकून चंची खूपच घाबरते. पण ती असं नाटक करते जणू काही तिला काही माहीतच नाही. तर भुवनेश्वरी तिला पुन्हा विचारते की फॅक्टरीमध्ये आग लागल्यानंतरच आमचा प्लॅन संपला होता, मग त्या बायकांना कोणी भडकवलं, त्यांच्या डोक्यात हे सगळं कोणी भरवलं? कारण जे काही घडलं ते त्या बायकांचं डोकं नव्हतं. नक्कीच यामागे तुझा हात असणार याची आम्हाला खात्री आहे. मात्र चंची काही कबूल करतच नाही. त्यामुळे मग भुवनेश्वरी तिला अडकित्ता फेकून मारते आणि म्हणते की जर तू स्वतःहून कबूल केलं तर आम्ही तुला कमी शिक्षा देऊ, मात्र जर आम्ही यामागचं सत्य शोधून काढलं तर मग तुझी काही खैर नाही. आणि ते ऐकून चंची खूप घाबरते, पण तरीसुद्धा ती काही कबूल करत नाही. त्यामुळे मग भुवनेश्वरी तिला तिचे अंगठे पकडायला लावते आणि तिच्या पाठीवर एक डबा ठेवत म्हणते की जर हा डबा पडला ना तर तुला मार पडेल. तर दुसरीकडे निखिल खूपच घाबरलेला असतो. त्याने इराला सगळा प्रकार सांगितलेला असतो. इरासुद्धा त्याच्यावर खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की मॅडमने सांगितलं ते तू केलं तोपर्यंत ठीक आहे, पण पुढे त्या चंचलाच्या नादी लागून हे सगळं करायची काय गरज होती? वर निखिल म्हणतो की त्यावेळी मला असं वाटलं की भुवनेश्वरी मॅडम सगळं सांभाळून घेतील, आणि त्या चंचलाने सांगितलेलं की आपल्याला पैसे भेटतील, त्यामुळे मी हे सगळं केलं. आणि मग तो इराला म्हणतो की काही कर, पण मला यातून वाचव. आणि मग इरा त्याला सांगते की तू आता नेहमीप्रमाणे फॅक्टरीत जा. तुझ्या चेहऱ्यावर अजिबात टेन्शन, स्ट्रेस दिसता कामा नये. जणू काही तू काही केलंच नाही असंच तिथे जाऊन वावर. कोणालाही संशय येता कामा नये. बाकी काय करायचं ते मी बघते. आणि त्यावर निखिल हो म्हणतो. तर दुसरीकडे भुवनेश्वरी
चंचीला पुन्हा एकदा विचारते की खरं खरं सांग, या सगळ्यामागे कोणाचं डोकं आहे. आणि त्यावर चंची सांगते निखिलचं. त्याच्याच सांगण्यावरून मी हे सगळं केलं. आणि मग ती घडलेला सगळा प्रकार सांगते. मात्र ती स्वतःऐवजी निखिलचं नाव वापरते आणि त्याच्याच सांगण्यावरून आपण हे सगळं काही केलं असं भुवनेश्वरीला सांगते. आणि त्यावेळी तिच्या पाठीवरील तो डबाही पडतो. त्यामुळे भुवनेश्वरी खूप चिडते आणि ती चंचीला काठीने मारते. त्यानंतर भुवनेश्वरी तिला विचारते की त्या गोदामात कामगार असताना तुम्ही आग का लावली. मी सांगितलं होतं ना की तिथे कोणीही असता कामा नये. आणि त्यावर चंची पुन्हा एकदा निखिलचंच नाव घेत म्हणते की निखिलने सांगितलं की काही होत नाही आणि त्याने वायर लूज केली आणि आग लावली. त्यामुळे भुवनेश्वरी अजूनच चिडते आणि मग ती चंचीला शिक्षा देत म्हणते की यापुढे तू गाढव म्हणूनच राहायचं, गाढवासारखं 4 पायांवर चालायचं. आणि ते ऐकून चंचीला धक्काच बसतो. तर दुसरीकडे अक्षरा पुन्हा एकदा अधिपतीसोबत बोलत असते. त्याला सांगत असते की सगळी जबाबदारी तुम्ही तुमच्या अंगावर नका घेऊ, जे काही घडलं त्यात तुमची चूक नाही आहे. पण अधिपती तिला समजावतो की मास्तरीनबाई असं नाही आहे, फॅक्टरी आपली आहे, त्यामुळे तिथे जे काही होईल त्याची जबाबदारीसुद्धा आपलीच आहे. आणि तुम्ही मला सांगा, जर तुम्ही त्या बायकांच्या जागी असता तर त्यांनासुद्धा त्यांच्या नवऱ्याची काळजी वाटतच असेल ना. मग त्यांना कोणाला तरी दोष द्यायचा होता, तो आम्ही स्वतःच्या अंगावर घेतला आणि यात खरंच आम्हाला काही कमीपणा वाटत नाही आहे. मात्र एवढं पण खरं आहे की हे सगळं ज्याने कोणी घडवलं आहे ना त्याला आम्ही सोडणार नाही. आणि अधिपतीचं हे बोलणं ऐकून अक्षराला त्याचा खरंच खूप अभिमान वाटत असतो. ती कौतुकाने त्याच्याकडे बघत असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चंचीने तिच्या गळ्यामध्ये मी गाढव आहे असा बोर्ड लटकवलेला असतो आणि ती 4 पायांवर चालत असते. तिच्या मागून भुवनेश्वरी काठी घेऊन चालत असते. आणि जेव्हा हा सगळा प्रकार अक्षरा बघते तेव्हा तिला धक्काच बसतो. मात्र भुवनेश्वरी तिला सांगते की हे आम्ही दिलेली शिक्षा आहे, तुम्ही मध्ये काही बोलायचं नाही. त्यानंतर दुर्गी आणि आजीसुद्धा त्या ठिकाणी येतात. चंचीची अवस्था बघून आजींना हसू येतं, पण दुर्गीला काळजी वाटते. मात्र भुवनेश्वरी तिलाही सांगते की ही आम्ही चंचीला दिलेली शिक्षा आहे, आता कोणीही काही बोलायचं नाही. त्यामुळे त्या गप्प बसतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.